पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव, आपली बातमी. जेजुरी येथे दिंडीमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबास 10 लाख रुपयांची आर्थिक मदत द्या. शिवसेना उद्धव पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र संघटक किरण कांबळे यांची पालकमंत्र्यांच्याकडे मागणी. मिरज वृत्त. सविस्तर वृत्त असे की जेजुरी सासवड रोड येथे दिनांक 13 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी चालत जात असताना अचानक दिंडीमध्ये ट्रक घुसून 3 वारकऱ्यांचा जागीच मृत्यू तर उपचारादरम्यान 2 वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. यामध्ये सांगली शांता अलकोपर मिरजवाडी, राजश्री भोसले कसबे डिग्रज, शैलजा जगताप मिरज, माधवी सलगरे मालगाव, नंदा पवार कवलापूर या वारकऱ्यांचा समावेश होता. सदर अपघातग्रस्त कुटुंबास शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र संघटक किरण कांबळे आणि शिवसैनिक यांनी सांत्वनपर भेट घेऊन यांच्या कुटुंबास न्याय देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू असा विश्वास यावेळी त्यांना दिला. वारकऱ्यांची घरची परिस्थिती अतिशय हालाकीची असून वारकऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 10 लाख रुपये आर्थिक मदत मिळावी अशी मागणी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. सदर मागणी पूर्ण न केल्यास उपोषण करण्याचा इशारा किरण कांबळे यांनी दिला आहे. धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, मिरज. जय महाराष्ट्र. मी किरण कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र संघटक. नुकत्याच पंढरपूरला वारी निघालेली असताना वारकऱ्यांवर एक अपघाती घाला झाला. त्या अपघातामध्ये 5 वारकऱ्यांचं मिरज तालुक्यातील मृत्युमुखी सामोरे जावं लागलं. ह्या 5 मृत्युमुखी पडलेल्या घरी जाऊन मी, आमचे शिष्टमंडळ, मी, आमचे वरिष्ठ व माझे कार्यकर्त्याचं समक्ष जाऊन भेटी दिली. तर 5 जणांच्या जागेच 3 जणांचा मृत्यू झाला आणि उपचार सुरू असताना ससून हॉस्पिटलमध्ये 3घांचा मृत्यू झाला. अनेक नेते मंडळी, राजकीय मंडळी जाऊन भेटीगाठी केली. शासनाच्या मदत त्यांना काही मंत्र पोहोच झालेली नाही. त्या वारकऱ्याची संप्रदायाच्या लोकांच्या तिथेच गेलेल्या असताना एकदम हालाकीची परिस्थितीमध्ये हा लोक आहे आणि परिस्थिती एकदम नाजूक आहे. त्यामुळं त्या घरच्या प्रमुख लोक मयत झाल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यात आमच्या शिवसेना फार सहभागी आहे व त्यांचं दुःख आम्ही समजू शकतो. आणि ह्या दुःखाचं डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना शासनाकडून, पालकमंत्री असतील, सुरेश बापळे असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या निधीतून प्रत्येकी कुटुंबियांना 5-5 लाख रुपये मिळण्याची आम्ही मागणी करणार आहे. आणि ते 5-10 लाख रुपये मिळवण्यापर्यंत आम्ही काय करत बसणार नाही. याचा पाठपुरावा करून त्या पीडितांना न्याय मिळवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत राहील. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी किरण कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा क्षेत्र संघटक. नुकत्याच पंढरपूरला वारी निघालेली असताना वारकऱ्यांवर एक अपघाती घाला झाला. त्या अपघातामध्ये 5 वारकऱ्यांचं मिरज तालुक्यातील मृत्युमुखी सामोरे जावं लागलं. ह्या 5 मृत्युमुखी पडलेल्या घरी जाऊन मी, आमचे शिष्टमंडळ, मी, आमचे वरिष्ठ व माझे कार्यकर्त्याचं समक्ष जाऊन भेटी दिली. तर 5 जणांच्या जागेच 3 जणांचा मृत्यू झाला आणि उपचार सुरू असताना ससून हॉस्पिटलमध्ये 3घांचा मृत्यू झाला. अनेक नेते मंडळी, राजकीय मंडळी जाऊन भेटीगाठी केली. शासनाच्या मदत त्यांना काही मंत्र पोहोच झालेली नाही. त्या वारकऱ्याची संप्रदायाच्या लोकांच्या तिथेच गेलेल्या असताना एकदम हालाकीची परिस्थितीमध्ये हा लोक आहे आणि परिस्थिती एकदम नाजूक आहे. त्यामुळं त्या घरच्या प्रमुख लोक मयत झाल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यात आमच्या शिवसेना फार सहभागी आहे व त्यांचं दुःख आम्ही समजू शकतो. आणि ह्या दुःखाचं डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना शासनाकडून, पालकमंत्री असतील, सुरेश बापळे असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या निधीतून प्रत्येकी कुटुंबियांना 5-5 लाख रुपये मिळण्याची आम्ही मागणी करणार आहे. आणि ते 5-10 लाख रुपये मिळवण्यापर्यंत आम्ही काय करत बसणार नाही. याचा पाठपुरावा करून त्या पीडितांना न्याय मिळवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करत राहील. जय महाराष्ट्र.